आपले स्वागत आहे प्रिय प्रेक्षक। आज आम्ही युवल नोहा हरारी यांच्या आणि क्वोट सेपियन्स अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमनकाइंड आणि क्वोट या प्रभावशाली पुस्तकातून प्रवास सुरू करत आहोत। ऐतिहासिक विश्लेषणाच्या या दौऱ्यात हरारी अशा शक्तींचा उलगडा करतो ज्यांनी हजारो वर्षांपासून आपल्या प्रजातींना आकार दिला आहे। संज्ञानात्मक क्रांती, कृषी क्रांती आणि वैज्ञानिक क्रांतीद्वारे आम्ही होमो सेपियन्सची वेधक कथा उलगडू। चला तर मग मानवी इतिहासाच्या आकर्षक युगांमधून एकत्र नॅव्हिगेट करूया। धडा 1, संज्ञानात्मक क्रांती। पहिला अध्याय होमो सेपियन्सच्या उत्क्रांतीमधील एक महत्त्वपूर्ण झेप म्हणून संज्ञानात्मक क्रांतीचा परिचय देतो। अमूर्त विचारसरणी, गुंतागुंतीची भाषा आणि कल्पक्षमतेच्या विकासामुळे सेपियन्सला वर्चस्व आणि जगण्याच्या बाबतीत इतर मानवी प्रजातींना कसे मागे टाकता आले यावर हरारी चर्चा करतात। या प्रकरणातील महत्त्वाचे धडे होमो सेपियन्सच्या उत्क्रांती यशामध्ये अमूर्त विचारसरणी आणि जटिल भाषा यासारख्या संज्ञानात्मक क्षमतांचे महत्त्व समजून घ्या। धडा 2, सेपियन्स, फॉरेजर्स आणि संस्कृतीचा जन्म। हरारीने प्राचीन सेपियन्सच्या जीवनशैलीवर आणि संस्कृती आणि पौराणिक कथांच्या जन्मावर प्रकाश टाकला। सामायिक मेथक आणि विश्वास प्रणालींनी जटिल समाज निर्माण करण्यात, सहकार्य निर्माण करण्यात आणि सामाजिक नियम प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका कशी बजावली आहे याचे ते परीक्षण करतात। या प्रकरणातील महत्त्वाचे धडे सहकार्य आणि सामाजिक वाढ सुलभ करण्यासाठी सामायिक विश्वास आणि सांस्कृतिक प्रणालींची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखा। अध्याय 3, कृषी क्रांती। होमो सेपियन्सच्या जीवनावर चारा घेण्यापासून शेतीपर्यंतच्या संक्रमणाचा कसा परिणाम झाला यावर चर्चा करणारा हा अध्याय कृषी क्रांतीचा अभ्यास करतो। हरारी या क्रांतीचे परिणाम, लोकसंख्येच्या वाढीपासून ते सामाजिक पदानुक्रमापर्यंत आपल्या प्रजातींद्वारे होणारे नफा आणि नुकसान या दोन्ही गोष्टींचे वर्णन करतात। या प्रकरणातील महत्त्वाचे धडे जीवनशैलीतील बदल, सामाजिक रचना आणि लोकसंख्येची गतिशीलता यासह मानवी समाजांवर कृषी क्रांतीचे खोल परिणाम समजून घ्या। अध्याय 4, मानवजातीचे एकीकरण। होमो सेपियन्स, त्यांच्यातील फरक असूनही हळूहळू मोठे आणि एकत्रित गट कसे तयार झाले हे हरारी यांनी शोधले। तो जागतिक परस्परसंबंध वाढविण्यात आणि मानवी इतिहासाच्या वाटचालीला आकार देण्यासाठी सामान्य मेथक, व्यापार नेटवर्क आणि साम्राज्यांच्या भूमिकेवर चर्चा करतो। या प्रकरणातील महत्त्वाचे धडे विविध घटकांचे कौतुक करा, जसे की सामायिक विश्वास आणि आर्थिक प्रणाली, ज्यांनी विषम मानवी समाजांमध्ये एकीकरण आणि सहकार्यासाठी योगदान दिले आहे। धडा 5, धर्म आणि विचारसरणीचा जन्म। या प्रकरणात हरारी धर्म आणि विचारसरणीच्या उदयाची चौकशी करतो, सामाजिक संरचना आणि मानवी वर्तनावर त्यांचा प्रभाव विश्लेषित करतो। तो विविध धार्मिक आणि वैचारिक प्रणालींवर चर्चा करतो, शत्रुत्वापासून मानवतावादापर्यंत मानवी समाज आणि नैतिक चौकटांना आकार देण्यामध्ये त्यांची भूमिका प्रकाशमान करतो। या प्रकरणातील महत्त्वाचे धडे सामाजिक विकास, नैतिक नियम आणि मानवी वर्तनावर धार्मिक आणि वैचारिक प्रणालींचा प्रभाव समजून घ्या। धडा 6, वैज्ञानिक क्रांती। हरारी यांनी वैज्ञानिक क्रांतीचे विशद केले, ज्ञानाचा पाठपुरावा आणि नैसर्गिक घटना समजून घेतल्याने मानवी समाजात कसा बदल झाला आहे। या क्रांतीने तांत्रिक प्रगती, वसाहतवाद आणि आपल्या जागतिक दृष्टिकोनाला कसा बदल घडवून आणला याचे परीक्षण तो करतो। या धड्यातील महत्त्वाचे धडे वैज्ञानिक क्रांतीचे दूरगामी परिणाम समजून घ्या, ज्यात तांत्रिक प्रगती, शोध आणि मानवी जागतिक दृष्टिकोनातील परिवर्तन यांचा समावेश आहे। धडा 7, औद्योगिक क्रांती आणि भांडवलशाही व्यवस्था। या प्रकरणात हरारी औद्योगिक क्रांती आणि भांडवलशाहीच्या उदयाचा अभ्यास करतात। या परिवर्तनांचा आर्थिक व्यवस्थेवर, सामाजिक संरचनांवर आणि मानवी जीवनशैलीवर कसा परिणाम झाला आणि मानवतेला अभूतपूर्व वाढ आणि बदलाच्या युगात नेले यावर तो चर्चा करतो। या प्रकरणातील महत्त्वाचे धडे औद्योगिक क्रांती आणि भांडवलशाहीच्या उदयामुळे निर्माण झालेले गहन बदल समजून घ्या, ज्यात आर्थिक व्यवस्था, सामाजिक नियम आणि जीवनशैलीतील बदलांचा समावेश आहे। धडा 8, ग्राहकवादी संस्कृतीचा उदय।
हरारी औद्योगिक क्रांतीमधील मूळ आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर त्याचा प्रभाव तपासत उपभोक्तावादाचा जन्म आणि उत्क्रांती शोधतो. उपभोगतावाद हा एक प्रबळ विचारधारेत कसा वाढला आहे, आपल्या आचरण, इच्छा आणि मूल्यांना आकार देत आहे यावर तो चर्चा करतो. या प्रकरणातील महत्त्वाचे धडे, आपल्या वर्तन, जीवनशैली आणि सामाजिक संरचनांवर उपभोगवादाचा महत्त्वपूर्ण प्रभाव ओळखा. धडा 9, तांत्रिक क्रांती आणि सेपियन्सचे भविष्य. समारोपाचा अध्याय तंत्रज्ञानाच्या परिवर्तनीय शक्तीवर आणि होमो सेपियन्सच्या भविष्यासाठी त्याचे संभाव्य परिणाम यावर लक्ष केंद्रित करतो. हरारी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अनुवांशिक अभियांत्रिकी यांसारख्या प्रगतीचे नैतिक आणि सामाजिक परिणाम शोधून काढतात, आपल्या प्रजातींच्या भविष्यातील मार्गाचा विचार करतात. या प्रकरणातील महत्त्वाचे धडे, मानवजातीच्या भविष्यासाठी वेगाने प्रगत तंत्रज्ञानाचे संभाव्य परिणाम आणि त्यातून निर्माण होणारे नैतिक विचार समजून घ्या. निष्कर्ष, सेपियन्सचा प्रवास. युव्हल नोआ हरारी यांचे आणि क्वोट, सेपियन्स, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमनकाइंड आणि क्वोट, मानवी इतिहासाचे एक उज्ज्वल अन्वेषण देते, ज्या क्रांती, विचारधारा आणि आविष्कार प्रकट करतात ज्याने आपल्याला आकार दिला आहे. पुस्तक सामायिक विश्वास, संज्ञानात्मक क्षमता आणि होमो सेपियन्सच्या मार्गावर चालण्यासाठी तांत्रिक प्रगती यावर जोर देते. आपला भूतकाळ समजून घेण्यासाठी आणि आपल्या भविष्याची अपेक्षा करण्यासाठी, संज्ञानात्मक क्रांतीपासून ते एआयच्या उदयापर्यंत, आपल्या इतिहासातील गंभीर बदलांचे परीक्षण करणे हा हरारीच्या दृष्टिकोनाचा समावेश आहे. या अंतर्दृष्टींचे आकलन करून, वाचकांना आमचा सामायिक इतिहास आणि आमच्या संभाव्य भविष्याची सखोल माहिती मिळू शकते. आणि तुमच्याकडे ते आहे, युव्हल नोआ हरारी यांचे आणि क्वोट, सेपियन्स, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमनकाइंड आणि क्वोट चे संक्षिप्त अन्वेषण. आम्ही मानवी इतिहासातून प्रवास केला आहे, महत्त्वपूर्ण क्रांती शोधल्या आहेत आणि आमच्या प्रजातींच्या भविष्याचा विचार केला आहे. जसे आपण निष्कर्ष काढतो, या अंतर्दृष्टीवर विचार करा आणि आपल्या भविष्यासाठी त्यांचे परिणाम विचारात घ्या. लक्षात ठेवा, आपला भूतकाळ समजून घेणे ही आपल्या भविष्याकडे नेव्हिगेट करण्याची गुरुकिल्ली आहे आणि क्वोट, सेपियन्स आणि क्वोट या शोधासाठी एक मजबूत फ्रेमवर्क प्रदान करते. आणि क्वोट, सेपियन्स आणि क्वोट शोधण्यात आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली टिप्पणी विभागात आपले विचार आणि शिफारसी सोडण्यास मोकळ्या मनाने. दुसऱ्या साहित्यिक साहसासाठी पुढच्या वेळी भेटू.